जंतर मंतरवर आंदोलकांची गर्दी, भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। महिनाभरापासून अभिजित दिपकेंचा दिल्लीत ठिय्या, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम। दिल्ली मेट्रोची सर्व स्थानकं प्रवाशांसाठी खुली, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची ट्विट करत माहिती दिली। सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 16 मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती। बैठकीसाठी कोणत्याही नेत्यांच्या घरी जाणार नाही, जंतर मंतरवर बैठक झाली पाहिजे। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीबाबत सीजेपीच्या सौरभ दास यांची भूमिका। पंतप्रधान संसदेत बोलत का नाहीत, अखिलेश यादव यांचा सवाल। पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार, वेळ निश्चित करू, किरण रिजिजू यांचं उत्तर। राजधानी दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनाचा भडका, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सीआरपीएफच्या 20 अतिरिक्त तुकड्या दिल्लीकडे रवाना। एका तुकडीत 100 असे एकूण मिळून 1000 सीआरपीएफचे जवान दिल्ली सुरक्षेसाठी तैनात। देशभरातील अनेक ठिकाणाहून लोकांनी जंतर मंतरवर झोमॅटो, स्विगीद्वारे जेवण पाठवलं। जंतर मंतरवर सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाला आता देशभरातून मदतीचा हात। मुंबई, पुण्यासह बंगळुरू, हैदराबादसह विविध शहरातील लोकांकडून सहकार्य। बिहारच्या पाटणामध्ये विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज, दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ करण्यात आला। आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला। पाटणामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं काळे कपडे घालून आंदोलन, राहुल गांधी, प्रियंका गांधींच्या अटकेचा निषेध। चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांच्या भेटीसाठी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र। ताब्यात घेतलेल्या तरुणांची सुटका। 24 जुलैच्या मीनाताईच्या पुतळ्यांसमोर जमणार, राष्ट्रगीत गाणार, आम्हाला रोखायचे तर रोखून दाखवा, आदित्य ठाकरेंचा आवाहन।